अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि घंटीच्या चिन्हाचं बटन दाबा, म्हणजे आमचे नवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। आज आपण जाणून घेऊया गीर या भारतीय गायांच्या पालनाविषयीची थोडक्यात माहिती। गेल्या काही वर्षात भारतीय शेतकरी आणि एकंदरीतच भारतीय समाजाला विदेशी गायांच्या तुलनेत भारतीय गायी जास्त उपयुक्त आहेत याची जाणीव झाली आहे आणि त्यातल्या त्यात गीर गायांचं महत्त्व तर खूप वाढलेलं आहे। गीर गाय ही गुजरात आणि राजस्थान भागात प्रामुख्याने आढळते। गुजरातच्या गिरनार या भागामुळेच हिला गीर हे नाव पडलंय। तसेच ही महाराष्ट्रात देखील आढळते। गीर गायचं महत्त्व वाढण्यामागची काही कारणं ही तशीच आहेत। काय आहेत बरं ही कारणं? पहिलं कारण म्हणजे ह्या गायींची रोगप्रतिकारक क्षमता इतर सर्व गायींच्या जमातीपेक्षा अधिक असते, त्यामुळे यांचे पालन करताना यांच्या आरोग्यासाठी फार खर्च येत नाही। दुसरा फायदा म्हणजे गीर गायचे दूध A2 प्रकारचे असून ते मानवी आरोग्यासाठी सर्वोत्तपरी उपयुक्त असते। अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की ह्यांच्या चाऱ्याचा खर्चही अतिशय कमी आहे। ह्या गायी उष्ण वातावरणात तग धरू शकतात। ही आणि अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे ब्राझील सारख्या देशानेही गीर गायांचं संगोपन करून दुग्धोत्पादनात भरघोस प्रगती केली आहे। आता गीर गाय पालन करायचे तर आधी ती कशी असते हे ओळखता येणं फार महत्त्वाचं आहे। तर कशी ओळखाल गीर गाय? अहो, अगदी सोपं आहे। ह्या गायांचा रंग पांढरा असतो आणि त्यावर चॉकलेटी रंगाचे ठिपके असतात आणि ह्या ठिपक्यांचे आकार आणि प्रमाण विविध गायींसाठी वेगवेगळे असतात किंवा त्या संपूर्ण चॉकलेटी रंगाच्या देखील असतात। यातील नर गीर वळूचे वजन साधारणतः 535 किलो इतके तर गीर गायीचे वजन 345 किलो इतके असते। ह्यांचे कान लांब असतात आणि खाली लोंबत असतात, तर शिंगे मागच्या दिशेने वळलेली असतात। आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यांचे कपाळ स्तूपासारख्या आकाराचा उभार असलेले असते। ह्या वैशिष्ट्यामुळे त्यांना ओळखणं तुम्हाला सोपं आहे। आता पाहूया गाय विकत घेताना कोणती काळजी घ्यावी। गीर गाय शुद्ध वंशाची असणं गरजेचं आहे। गीर वळू आणि इतर जमातीची गाय किंवा गीर गाय आणि इतर जमातीचे वळू ह्यातून तुम्ही विकत घेणारी गाय तयार झाली नाहीये ना हे पहा। उदाहरणार्थ, जर गाय दिवसाला 25 लिटर दूध देत असेल आणि एका हप्त्यात अनेक वेळा आजारी पडत असेल तर त्या बाबतीत तुमची फसवणूक झालीये असं समजा, कारण ह्या गायींची रोगप्रतिकारकता उच्च असते। ह्या संबंधीच्या नोंदी विकणाऱ्याकडे असतात, नसेल तर त्या मागवून घ्या। दुसरी गोष्ट म्हणजे गायीच्या दुधाची आणि शेणाची पाहणी करून घ्या, त्याचा दर्जा तपासून घ्या, कारण दुधापासून ताक, दही, तूप, लोणी हे काढणार असाल तर त्याचा दर्जाही उत्तम ठेवण्याची काळजी घ्यायला हवी। तसेच शेणापासून औषधी घटक, धूपबत्ती तयार करणार असाल तर शेणाचा दर्जाही उत्तम आहे का हेही तपासायला हवं। गीर गाय पालन करताना केवळ गायीचं पालन करणे अतिशय निरुपयोगी आणि तोट्याचे आहे। त्यासोबत नंदी किंवा वळू म्हणा तोही पाळायला हवा। ही गाय 12 ते 15 वर्ष जगते। ह्यात ती 6 ते 12 बछड्यांना जन्म देऊ शकते। वळू असेल तर तुम्हाला नव्याने गायी विकत घेण्याचे कष्ट पडणार नाही। गाय विकत घेताना तिचं वय जाणून घ्या। अर्थातच जितकं वय जास्त तितकी दुग्धोत्पादनाची आणि गाभण राहण्याची क्षमता कमी। तिच्या आरोग्याची पशु डॉक्टरांकडून तपासणी करून घेतलेली असावी। तरीही शंका असेल तर तुमच्या ओळखीतल्या डॉक्टरांकडून ती तपासणी करून घ्यावी। ह्या आधी किती वेळा गाय गाभण राहिलीये याची नोंद असेल विक्रेत्याकडे तर उत्तम, कारण पहिल्यांदा गाभण झाल्यानंतर पहिल्या दुग्धापणाच्या वेळी ही गाय सुमारे 1600 ते 1700 लिटर दूध साधारणतः देऊ शकते। त्यानंतर प्रत्येक दुग्धापणात 1590 लिटर इतकं दूध ही गाय देते, त्यामुळे हे पाहणे गरजेचेच आहे। ह्या गायींची किंमत किती असते बरं? यांची किंमत 50,000 ते 1,50,000 इतकी असते। ह्यापेक्षा महाग किमतीत देखील या गायी विकल्या जातात। आता किंमत कशी ठरवा? किंमत ठरवताना आपण बऱ्याच वेळेला गोंधळतो। मग अहो, थोडे तरी कमी करा, 20-22 हजार जास्त होत आहेत अशी विनंती करताना तुम्हाला बरेच शेतकरी गुरांच्या बाजारात दिसतील। अशा वेळी अगदी सोपा उपाय करावा।
निदान 3 वेळा तरी गाईचे दूध काढून पाहून घ्यावे। दरवेळी ते जर 6 ते 7 लिटरच्या वर असेल तरच किमतींवर चर्चा करावी। अर्थात तुमची भाव करण्याची कला कशी आहे हाही प्रश्न महत्त्वाचा आहे। तुम्ही विकणाऱ्या माणसांनी सांगितलेल्या किमतीच्या नेहमी 30 ते 40% कमी रकमेने चर्चेला सुरुवात करा आणि त्यावर त्याची प्रतिक्रिया काय आहे ते नीट पहा। तो जर किमतीवर अडून बसला तर तुमच्या किमतीत 20% वाढ करा। त्यावर बऱ्यापैकी एकमत होतं, पण विकणारा कधी कधी त्यांच्या किमतीवरही एकमत करवून घेतो। आता पाहूया त्यांच्यासाठीचा गोठा कसा असावा। गोठा सामान्यतः सिमेंटचा असावा आणि हवा खेळती राहील असा असावा। छताची उंची 16 ते 18 फुटाची असावी, त्याला लागून 8 फूट उंचीची भिंत असावी। गोठा नियमित स्वच्छ ठेवून मच्छर, बांडगुळे, गोचडी यांच्यापासून सुरक्षित ठेवावा। गोचडी, किडे यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी बरेच गोपालक कोंबड्याही पाळतात, तोही विचार तुम्ही करू शकता। चारा कसा आणि किती द्याल? गाईच्या संगोपनाच्या खर्चापैकी 50% खर्च हा त्यांच्या चाऱ्यावर होत असतो। त्यांना खुल्या रानात चरण्यासाठी सोडणे हा खर्च कमी करण्याचा उत्तम उपाय तर आहेच, आणि सोबतच गायींना पौष्टिक आहार मिळण्याच्या दृष्टीने देखील हे महत्त्वाचे आहे। त्यासोबतच त्यांना हिरवी ज्वारी, बाजरीचा पेंढा, भुईमूग, ओला चारा, खोबरे, सोयाबीनचा भुसा, शेवगा, कपाशीच्या बिया ह्या गोष्टीही चारा म्हणून द्याव्या लागतात। अतिखाद्य देणेही टाळावे। आता पाहूया गीर गायींना होणारे आजार, त्याची कारणे आणि त्यासाठी घ्यायची काळजी। गीर गायींचा मृत्यूदर तसा अतिशय कमी आहे। मृत्यूची शक्यता ती जन्माला आल्यानंतर केवळ 1 महिना जास्त असते। ब्रांचो न्यूमोनिया आणि न्यूमोएन्थरायटिस हे 2 आजार गीर गायींच्या मृत्यूचे कारण बनतात। वासरं 1-2 हप्त्यांची असतात तेव्हा त्यांचे पशुवैद्यांच्या सल्ल्याने ह्या रोगांसाठी लसीकरण केले जाते, ते करावे। नंतर पुन्हा 1 महिन्यांचे झाल्यावर पुन्हा लसीकरण दिले जाते, तेही न चुकता द्यावे। ही काळजी घेतली तर तुमचा गीर गाई पालनाचा व्यवसाय नक्कीच यशस्वी होणार, यात शंका नाही। ह्या गाईच्या दुधापासून ताक, लोणी, तूप, दही, तर शेणापासून धूपबत्ती, गोऱ्या, शेणखत तसेच गोमूत्र अशा अनेक गोष्टींचा व्यवसाय तुम्ही करू शकता। तर ही माहिती कशी काय वाटली ह्याबद्दल खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा बरं का, म्हणजे पुढचा व्हिडिओ आणखी जोमाने तुमच्याजवळ पोहोचवायला बळ मिळतं आम्हाला। तर सध्या तुम्हा सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र। अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।